श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये ऐकूया लीळा चरित्र या ग्रंथाचा सुनंदा भोसेकर यांनी घेतलेला आढावा. मराठीतल्या ग्रंथांविषयी बोलायचं ठरवल्यानंतर जी ग्रंथांची यादी केली त्यात लीळाचरित्राचं नाव पहिलं होतं. लीळाचरित्र हे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर यांचं चरित्र. हा मराठीतला पहिला उपलब्ध ग्रंथ आणि पहिला चरित्र ग्रंथ. मराठी ही महानुभाव पंथाची धर्मभाषा होती. मराठीच्या आरंभकाळापासूनच महानुभाव पंथाच्या अनुयायांनी मराठीमध्ये मुख्यतः त्या काळच्या बोलीभाषेत विपुल ग्रंथरचना केली. श्री चक्रधर आणि त्यांच्यानंतरचे पंथाचे प्रतिपालक नागदेवाचार्य या दोघांनीही मराठी भाषेसाठी आग्रह धरला होता. श्री चक्रधरांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा त्यांचे शिष्य म्हाइंभट यांना कशी झाली यासंबंधी एक आख्यायिका आहे. चक्रधरांच्या पश्चात नागदेवाचार्य सतत मननचिंतनात मग्न असत. सतत तुम्ही कशाचे चिंतन करत असता असं म्हाइंभटांनी विचारल्यावर ते उत्तरले की श्री चक्रधरांचे चरित्र म्हणजे त्यांच्या लीला आठवत असतो. त्यावर म्हाइंभट त्यांना म्हणाले की स्वामींच्या लीला मला सांगा, त्या मी लिहून काढतो, म्हणजे पुढच्यांनाही त्या मार्गदर्शक होतील. नागदेवाचार्यांकडूनच नाही तर जिथून कुठून चक्रधरांच्या आठवणी मिळण्यासारख्या होत्या त्या म्हाइंभटांनी गोळा केल्या. सन 1278 त्यांनी हे चरित्र लिहिलं. छोटी छोटी वाक्य, रसाळ अल्पाक्षरी शैली आणि चक्रधरांविषयीची अपार भक्ती, जिव्हाळा ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये आहेत. चक्रधर बोलताना गोष्टी सांगत असत, दृष्टांत देत असत. अगदी चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं ही गोष्टही लीळाचरित्रात सापडते. यादवकालीन मराठी समजून घेतली की हा ग्रंथ फार हृद्य वाटतो. गुजरातमधील भडोच येथील मल्लदेव राजाचा प्रधान विशालदेव याचा पुत्र हरपाळदेव. वयाच्या 27व्या वर्षी त्याचं निधन झालं. प्रेत स्मशानात नेत असताना द्वारकेतले सिद्धपुरुष चांगदेव राऊळ यांनी त्याच्या मृतदेहात प्रवेश केला. हरपाळदेव जिवंत झाला, परंतु तो हरपाळदेव नसून चांगदेव राऊळ होता. तो काही दिवस तिथेच राहिला, पण संसारात त्याचे मन रमेना. रामटेकच्या यात्रेचं निमित्त काढून तो घराबाहेर पडला. त्यानंतर 12 वर्ष तपश्चर्या करून अनेक ठिकाणी भ्रमण करून श्री दत्तात्रयाचं दर्शन झाल्यावर त्याने संन्यास दीक्षा घेतली. पुढे हा हरपाळदेव चक्रधर या नावाने प्रसिद्ध झाला. लीळाचरित्राचे एकाक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 3 भाग आहेत. एकाकात श्री चक्रधर स्वामींनी एकाकी अवस्थेत केलेल्या भ्रमंतीविषयी वर्णन येतं. सन 1245च्या सुमारास ते महाराष्ट्रात आले आणि त्यांचं एकाकीपण संपलं. पूर्वार्धात महानुभाव पंथाची स्थापना आणि प्रसार येतो. तिसरा भाग उत्तरार्ध, त्यात पंथाची जबाबदारी नागदेवाचार्यांवर सोपवून सन 1274च्या आसपास श्री चक्रधरांनी उत्तरेकडे प्रयाण केलं ती हकीकत येते. एकाकातला स्वतःच्या चरित्राचा भाग श्री चक्रधरांनी स्वतः शिष्यांना सांगितला होता, त्याच भाषेत तो जतन झाला. श्री चक्रधरांचे चरित्र म्हणून लीळाचरित्र महत्त्वाचं आहेच, त्याचबरोबर यादवकालीन मराठी समाजाचं चित्रही त्यात दिसतं. त्यावेळच्या चालीरीती, धार्मिक रूढी परंपरा, आर्थिक स्थिती, लोकांचं राहणीमान, आहार या सगळ्याची माहिती मिळते. महानुभाव पंथाने समन्वयाचा आणि अहिंसेचा पुरस्कार केला. तुमचेनी मुंगी रांड न होवावी, म्हणजे मुंगीही चिरडू नये असे चक्रधर सांगतात. चातुर्वर्ण्याला, जातीपातींना नकार दिला. साधकांनी वास्तव्य कुठे करावे या प्रश्नावर चक्रधर सांगतात, महाराष्ट्री असावे. मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये लीळा चरित्र या ग्रंथाचा सुनंदा भोसेकर यांनी घेतलेला आढावा आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.